हाय गाईज, परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे. आणि मी असंच निघाले होते आज बाहेर, कारण आता हिवाळा जवळ येतो इकडचा आणि हिवाळ्याची जरा प्रिपरेशन करावं लागेल. माझं काय एक जॅकेट होतं माझ्याकडे, त्याची झिप माझी खराब झालेली जॅकेटची, तर मी म्हटलं की चला बसून घेऊयात, म्हणून मी इकडच्या शिंपेकडे चाललेले टेलरकडे. तर म्हटलं चला ब्लॉगही बनवूया, आज आहे वेळ तर चला मग जाऊया आपण सिटी सेंटरला. आज एवढा छान दिवस उगवलेला की थोडीशी एकदम अशी थंडगार हवा पण आहे आणि ऊनही लागतंय. तिथून आपल्याला अगोदर जायचं आहे ट्रेन स्टेशनला आणि ट्रेन पकडून मग पुढे जाणार आहोत आपण सिटी सेंटरमध्ये. इकडून ट्रेन स्टेशन आहे आणि 4:30ला ट्रेन आहे, आणि 4:33ला ट्रेन आहे. आपल्याकडे फक्त 2 मिनटं आहेत ट्रेन पकडायला, थोडंसं पळावं लागणार आहे. ही आपली ट्रेन मिस झालेली आहे, 1 मिनिटाने माझी ट्रेन गेलेली आता. अजून आता अर्धा तास इथेच वेट करावं लागणार आहे. फक्त आपल्याला पडलेला आहे अर्धा मिनिट कमी, ठीक आहे, काही सेकंड्स. लगेच ट्रेनचे दरवाजे बंद झाले आणि परत काही ओपन होत नाहीत, एकदा बंद झालेले, आणि त्याने माझी ट्रेन चुकलेली आहे. परत मला आता अर्धा तास इथेच वाट बघावी लागणार आहे. आणि तोपर्यंत मग काय करायचं इथे, मी इथे तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दाखवते कसा आहे. तर मग काय करणार नाही का, बसून तरी काय करणार आहे, ते वेळ कसा घालवणार. तर मग एक झलक दाखवते ह्या प्लॅटफॉर्मची. ओके, मी तिकडनं वरती आले खाली इकडे, आणि हे लिफ्ट पण आहे येणार जाण्यासाठी. इकडनं ट्रेन आलेली, सिटी सेंटरमधनं ही ट्रेन आलेली, ही चाललेली मँचेस्टरला. आणि अजून काय, हे छोटासा, माहीत नाही हे काय म्हणतात ह्याला, स्टॉप पॅसेंजर्ससाठी उभा राहण्यासाठी, बसण्यासाठी, वॉटेवर. आणि इथे चक्क कचऱ्याचा डबा नाही आहे, इथे प्लास्टिक हँग केलेले आहे, प्लास्टिकची पिशवी. हे इथून आहे ना असा आवाज येतो बरं का यातनं, म्हणजे जे काय अनाऊन्समेंट होतात ना, एवढं काही मोठं स्टेशन नाही आहे ना हे, तर ज्या काही अनाऊन्समेंट होतात ना त्या तिथून ऐकायला येतात. खूप छान आहे ना, असं वाटतं चालत जावं त्या ट्रॅकवरती. पण एक गंमत दाखवतात, ट्रॅकवरती उतरल्यावरती किती रुपयांचा फाईन आहे. तर हे बघा इथे लिहिलेलं आहे, जर ट्रॅकवरती कोणी गेलंच तर 1000 पाऊंडचा दंड आहे, म्हणजे 1,00,000 रुपयांचा दंड आहे. आणि इकडे सगळीकडे CCTV आहे, त्यामुळे लगेच हे दंड घेण्याच्या मात्र बाबतीत आहे ना, हे दंड घ्यायच्या बाबतीत आहेत ना, ब्रिटिश 1 नंबरला. कुठेही जाऊ दे पेनल्टी, गाडी इकडच्या या बसच्या लेनमध्ये घालू द्या पेनल्टी, लगेच घरी ईमेल येणार आणि पैसे वसूल करणार फक्त. आणि यांचे दंड काही साधे नसतात, म्हणजे जर बस लेनमध्ये गाडी घातली ना आपण, रिकामी बस लेन असू दे आणि 4 व्हीलर तुम्ही त्या बस लेनमधून घालू दे, जवळपास 3,000 रुपयाचं तुम्हाला घरी तिकीट येतं. तर 3,000 रुपये तुम्हाला त्याचं पेनल्टी भरावीच लागते, इन्क्लुडिंग फोटो बरं का. म्हणजे तुमची कार कुठे होती ना त्याचा फोटोसुद्धा पाठवतात ते लेटरवरती, की ही तुमचीच कार आहे, आम्ही नोटीस केली आहे, आम्ही स्पॉट केली इथे आणि आता हा तुम्हाला भरायचा आहे. जेवढा डिले कराल तेवढा दंड वाढणार. दंड वसूल करायला मात्र यांचा हात कोणी नाही धरू शकणार, ब्रिटिशांचा. आणि अजून एक गोष्ट होती ती म्हणजे ही आहे, तुम्ही तिथे तिकीट्स बाय करू शकता. ह्या ब्लू कलरच्या ATM सारख्या मशीनवरती तुम्ही तिकीट्स बाय करायचे. आलेली आपली ट्रेन आता. ही मला ट्रेन बहुतेक भरलेलीच होती, पण अशी दिसते आहे की नाही, आपल्या शिवनेरी ट्रेन सारखी, शिवनेरी बस सारखी. आणि आता मी उतरते खाली. हे आहे माझ्याकडे मंथली पास आहे हा, आणि जस्ट स्टॉप करून आपण आता एक्झिट करूयात. मग गर्दी किती आहे. त्या साईडनं येणारे आणि इकडनं जाणारे. येणाऱ्यांना गर्दी नाही आहे काहीच.
तर हे जस्ट इथे टॅप करायचं आणि गेट ओपन होतं लगेचच. हे कुठे आलं आहे माहिती आहे का? पण आता लिव्हरपूलच्या ट्रेन स्टेशनला आलं. लाईन स्ट्रीट ट्रेन स्टेशन आहे हे. आणि आता इथून पूर्ण यांचं सेंट जॉर्ज हॉल आणि म्हणजे मेन गोष्टी दिसतात. ॲक्च्युली उंचीवरती आहे जरा हे ट्रेन स्टेशन. हे बघा खूप गोष्टी दिसतात तिथून. हा जो आहे ना हा सेंट जॉर्ज हॉल आहे. इकडे लग्न होतात माहिती आहे का ह्या लोकांचे. आज नशिबाने एकदम साथ नाही द्यायचे ठरवले वाटतं. अगोदर ट्रेन चुकली. ॲक्च्युली माझंच फॉल्ट आहे. मी घरून उशिरा निघाले. आता ट्रेन चुकली आणि आता इकडचे शॉप्स बंद झालेले आहेत. 5 वाजले, जवळपास 5:15 होत आलेले आहेत आणि सगळे शॉप्स बंद झालेले आहेत. इथून आपल्याला आज जायचं आहे. हे ते शॉप आहे. माझं नशीबही चांगलं होतं की मला शॉप्स ओपन होते बरं का. 6ला बंद होतात वाटतं, 5ला नाही. आणि मला असं वाटलं की 5ला बंद होतात पण ते 6ला बंद होतात. मी तिथे पोहोचले पण मी एंटर करायच्या आतमध्ये त्यांनी त्यांचे बाहेर रेट लावलेले होते. मी रेट बघितली आणि तिथून धूम ठोकली. कारण माहिती आहे किती येतो? जॅकेट ऑल्टर करायचे, जॅकेटला चेन बसवायचे 45 पाऊंड म्हणजे जवळपास 5,000 रुपये फक्त जॅकेटला चेन बसवायची. परत लॉंग जॅकेट असेल तर तिथून तुमचे मग चार्जेस वेगळे. पुन्हा हे ड्रेसचे जर कटिंग करायचे असेल ना, म्हणजे टिपा वगैरे मारायचे असतील ना खाली ड्रेसला, त्याचे जवळपास 20 पाऊंड म्हणजे 2,000 रुपये. म्हणजे काय चार्जेस आहेत हे? त्यापेक्षा मी ते नवीन घेईल ना, तेवढ्यात नवीन येतात कपडे. म्हणजे 2,000 टिपा मारायला जर कपडे असतील मग काय बघायचं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या शेजारच्या आंटी होत्या ना, शेजारच्या काकू होत्या, त्या आम्हाला फ्रीमध्ये टिपा बिपा मारून द्यायच्या. असल्या गोष्टी फ्रीमध्ये करायच्या. आणि ते 20 पाऊंड फक्त टिपांना. जरा आधीच आहे ही गोष्ट आहे ना. टेलरिंगचं तर काही काम झालेलं नाही आहे पण चहा होऊ शकतो. आता सिटी सेंटरला आल्यासारखं तिथे चायवाल्याकडे एक चहा घेऊयात आणि मग थेट घरी. आपली ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 4ला. इकडे ही खूप छोटी ट्रेन आहे, म्हणजे एकदम 3-4 डब्बेच आहेत त्याच्यामध्ये. मी आता चाललेली आहे घरी आणि ठरवलं की नाही झिप वगैरे काय बसून घ्यायची नाही. जरा प्राइजेस जास्तच नव्हते का? 5,000 म्हणजे टू मच आहेत एका जॅकेटच्या झिपसाठी. पण हां, थोडं मी येताना ट्रेनमध्ये सर्च केला का महाग आहेत वगैरे. तर टेलरकडे इन्शुरन्स असतो, म्हणजे लोकांचे महागडे कपडे वगैरे शिवायला येतात ना, इनकेस जर ते खराब झाले तर त्यांच्याकडे भरपाई कशी करून देणार? मग त्यांच्याकडे इन्शुरन्ससुद्धा असतो. आणि अजून एक गोष्ट कळली की इथे 1800च्या काळापासून सॅव्हिलियन रो म्हणून आहे लंडनला मेफेअरमध्ये. आणि 1800च्या काळापासून तिथं टेलरिंगचा व्यवसाय सुरू आहे लोकांचा. म्हणजे ती गली फारच फेमस आहे लंडनमध्ये. मे बी जे टेलर आहेत त्यांना माहिती असेल, पण जे लोक आहेत ना, म्हणजे इकडचे पंतप्रधान, किंग वगैरे, इकडचे जे राजा वगैरे आहेत, मोस्टली कपडे त्यांचे तिकडे शिवले जातात. आणि त्यांची स्टार्टिंग प्राईस ही 3 ते 5 लाखांपासून सुरुवात होते. म्हणजे ही एक वेगळीच दुनिया आहे जी की आजपर्यंत माहिती नव्हती. पण हे व्लॉग बनवू लागल्यापासून थोडंसं सर्च वगैरे करते मी आणि त्यामुळे मला एक गोष्टी माहिती होतात. एका गोष्टीचं तर मला लईच आश्चर्य वाटलं, ते म्हणजे की जे टिपा वगैरे मारायचे असतात ना त्या गोष्टीचं आपल्याकडे फ्रीमध्ये देतात. फ्रीमध्ये टिपा मारून थोडंसं फोल्ड करून पाहिजे असेल तर फ्रीमध्ये देतात ते, किंवा 5-10 रुपये घेतात. मॅक्सिमम 25 रुपये घेत असतील. पण इथे 1800 रुपये टिपा मारायचे. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, स्पेशली जे लोक टेलरिंग करतात त्यांच्यासोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.